जय महाराष्ट्र मित्रांनो, मी खूप अवघड सिच्युएशन मध्ये अडकलेलो आहे. मला खूप जवळचे लोक त्रास देत आहे. कारण काय माहितीये का, मी मराठीमध्ये बोलतो, मराठीमध्ये व्लॉग शूट करतो. त्यांचं म्हणणं आहे की तू हिंदीमध्ये बोल, कारण की तू मुसलमान आहे आणि मराठीमध्ये का बोलतो, हिंदीमध्ये बोल म्हणे, आम्ही तुला सपोर्ट करू. मला त्यांच्या सपोर्टची गरज नाही. मराठी माणसं माझ्यासाठी खंबीर आहे आणि मराठी माणसं मला सपोर्ट करणार. ज्याला पण मराठी भाषा आवडत असेल ते माझ्या व्लॉगला सबस्क्राईब करणार आणि लाईक करणार. तर चला, आता उपास सोडायचा टाइम उरला. तो पहिले फ्रेश वगैरे झालो बेस्ट पैकी. आता तेल वगैरे लावून घ्या म्हटलं, डोका आंघोळ वगैरे झाली त्यामुळे तेल बी लावून घेतलं. आपलं खोबऱ्याचं सलमान खान सारखी मांगमी पाडी टोपी घातली, आपल्या मौलाना सारखी एकदम बेस्ट पैकी. चला म्हटलं आता इफ्तारसाठी काहीतरी आणू. तर इफ्तारसाठी आपल्याला भजे तळायचे होते, त्यासाठी मी चाललो होतो दुकानावर बेसन पीठ आणायला. बायकोने सांगितलं बेसन पीठ घेऊन या म्हणे. म्हटलं चला आता दुकानावर आलो, बेस्ट पैकी बेसन पीठ घेतलं अर्धा किलो. भजे आणि काहीतरी विचार चालला अजून काय बनावं, बेसन पीठ ना काय काय बनतं तुम्ही मला कमेंट करून सांगा. पण आता माझ्या डोक्यामध्ये आलं की म्हटलं पहिले आपण कढी आणि भजे तळू. माझ्या बाहेरून येऊस तर बायकोने मस्तपैकी तयारी करून ठेवलेली, कांदा कढीपत्ता वगैरे कापून ठेवलेला होता, तेल बिल गरम करायला ठेवलेलं होतं. म्हटलं चला आता आपण भजे वगैरे तळून घेऊ. गरम गरम भजे तळायचे सुरू झाले एकदम बेस्ट पैकी. उपास सोडायला ना गरम गरम आयटा खायला खूप आवडतात हो. कढी बी मस्त फ्राय होईल तोपर्यंत कढी बी सगळं रेडी झालं. उपास सोडायचं टाइम झाला, उपास सोडायला बसलो बेस्ट पैकी. कढीन उपास सोडा बरं का, आज कढी टरबूज मस्त पैकी एकदम वाजून दिली. चाललो नमाजीला, नमाजीच टाइम झाला, नमाज वगैरे झाली. मस्त आलो इकडं हॉटेलवर म्हटलं जरा आता जावं, जरा सिगरेट बिगरेट घ्या. सिगरेट आणि फ्रुटी घेतली हॉटेलवर. एसके हॉटेलला आपले एकदम बेस्ट पैकी घेतले. सिगरेट आणि फ्रुटीचा कॉम्बिनेशन एवढं भारी ना, एकदम एक पॅक आणला ना असं वाटत जसं का स्वर्गात गेलो. मस्त सिगरेट आणि फ्रुटीचा पॅक बी घालून बेस्ट पैकी मित्राला घेतलं. म्हटलं चला आता जाऊ आपण बाहेर आता पबजी वगैरे खेळायला. आणि माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता, मी मराठीतच बोलणार आणि मराठीतच ब्लॉग शूट करणार आणि मला सपोर्टच करणार मराठी माणसं. मस्त पबजी बिबजी खेळू बेस्ट पैकी. आणि आता सहरीची तयारी करायची. सहरी म्हणजे उपास ठेवायच्या अगोदरचं जेवण राहतं आणि त्याला सहरी म्हणतात. सहरीची तयारीला अंडी घेतली, शेवभाजी घेतली. म्हटलं आता मस्त पैकी सहरीला अंडी आणि शेवभाजी खाऊ. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तो